नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्माइल मेकओव्हरच्या विविध पद्धती या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर दर्शना खैरनार. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर दर्शना यांचे शिक्षण मुंबईतील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या तेरणा डेंटल कॉलेज इथे झालंय. तसंच डिजिटल स्माइल डिझाईनचं ट्रेनिंग त्यांनी जर्मनीच्या दिग्गज डॉक्टरांकडून घेतलंय. डॉक्टर दर्शना खैरनार या मुंबईतील अंधेरी इथे स्थित असून डॉक्टर मयूर खैरनार यांच्यासोबत प्रिसिजेम डेंटल वर्ल्ड या क्लिनिकमध्ये गेल्या 10 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या टीमचं मिशन ऑल टीथ फॉर ऑल आहे, ज्या अंतर्गत विविध प्रकारच्या स्माइल मेकओव्हरच्या ट्रीटमेंट केल्या जातात, जसं की दातांना तार लावणं, इनव्हिजिबल ब्रेसेस, डेंटल विनियर्स, फुल माउथ डेंटल इम्प्लांट्स, त्याचबरोबर टीथ व्हायटिंग, याचबरोबर अशा वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीच्या ट्रीटमेंट देखील केल्या जातात. त्यांची स्पेशालिटी ही फुल माउथ रिहॅबिलिटेशन विथ डिजिटल स्माइल डिझायनिंग आहे. ज्या व्यक्तीमध्ये एकही दात नाही किंवा सर्व दातांची झीज होऊन दात फ्लॅट झाले असतील, दातांमध्ये गॅप्स असतील किंवा दात वेडेवाकडे असतील, अशा व्यक्तींमध्ये त्यांच्या चेहऱ्याला शोभेल असा आयडियल शेप देऊन डिजिटल स्माइल डिझायनिंग केली जाते. आणि या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे देशभरातून पेशंट देखील येत असतात. डॉक्टर, खरं तर सगळ्यात आधी कोणाचंही लक्ष आपल्या चेहऱ्यावर जातं, त्यामुळे आपले दात तितकेच प्रेझेंटेबल असणं महत्त्वाचं आहे. आणि याचसाठी स्माइल डिझायनिंग ही ट्रीटमेंट देखील आहे. आपण स्माइल मेकओव्हर देखील करू शकतो, तर याबद्दल काय सांगाल? स्माइल मेकओव्हर म्हणजे बेसिकली हा असा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये स्माइलचे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन केले जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आत्ताच जसं म्हणालात की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपले समोरचे दात दिसतात, तर ज्या व्यक्तींमध्ये समोरचे दात वेडेवाकडे असतील, गॅप्स असतील, त्यांच्यावरती म्हणजे पिवळे असतील, तर अशा व्यक्तींना म्हणजे चार चौघांमध्ये वावरायला, मित्रमैत्रिणी जमवायला लाज वाटते, त्यांचा कॉन्फिडन्स लूज असतो. तर अशा व्यक्तींमध्ये स्माइल मेकओव्हर करून त्यांचं कम्प्लीट स्माइल बदललं जातं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला जातो. हा वेगळा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला आता मी दाखवेलच की कसं स्माइल मध्ये बदल घडवला जातो आणि कसा कॉन्फिडन्स वाढवला जातो. अगदीच. आणि त्याचबरोबर या स्माइल मेकओव्हरचे नेमके प्रकार देखील किती आहेत? विविध प्रकारे ही ट्रीटमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल म्हणजे एकतर दात वेडेवाकडे असतील तर तार लावून त्याची ट्रीटमेंट केली जाते आणि दात सरळ केले जातात. जर दात पिवळे असतील, दातांमध्ये डाग असेल, तर टीथ व्हाईटनिंग करून दातांची ट्रीटमेंट केली जाते, दात व्हाईट केले जातात. त्याच्यानंतर फुल माउथ रिहॅबिलिटेशन हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा दातांची पूर्णपणे झीज झालेली असते, दात कमी झालेले असतात, हसताना दिसत नाही, तर अशा व्यक्तींमध्ये आम्ही त्यांना ओरिजिनल शेप देऊन त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जाते. त्याच्यानंतर डेंटल इम्प्लांट्स करून दातांचं दंतरोपण करून त्याच्यावरती दात दिले जातात. आणि डिजिटल स्माइल डिझायनिंग हा ही एक नवीन कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही कम्प्लीट स्माइल मेकओव्हर करतो. अगदी ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला की डिजिटल स्माइल डिझायनिंगने देखील आपल्याला हवे तसे दात आपण नक्कीच तयार करू शकतो, तर या ट्रीटमेंट बद्दल काय सांगा? डिजिटल स्माइल डिझायनिंग म्हणजे त्याच्या नावातच आलं, डिजिटल म्हणजे कम्प्युटराइज आम्ही स्माइल एक फॉर्म करतो पेशंटसाठी. तर ह्या याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्या व्यक्तींचे दातांवरती डाग आहेत, थोडे दात झिजले आहेत, प्रॉपर शेपमध्ये नाही, प्रत्येक दाताचा कलर तुम्ही बघाल तर वेगवेगळा दिसतोय. तर ह्याच्यामध्ये आम्ही स्माइल डिझायनिंग करून त्यांची स्माइल अशी केली. तर हा बदल कसा झाला, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही काय करतो की पर्टिक्युलर पोझिशनमध्ये एक पेशंटचे असे फोटोज घेतले जातात. त्याच्यानंतर ते फोटोज आम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाकून दातांचा आयडियल शेप त्यांच्या फेसनुसार कसा करू शकतो, म्हणजे त्यांचा साईज शेप, म्हणजे किती हिरड्यांना शेप द्यायचा आहे की नाही, दाताची हाईट वाढवायची आहे, तर हे सगळं कम्प्युटराइज आम्ही डिझाईन केलं जातं. ते डिझाईन आम्ही आमच्या लॅबोरेटरीना सेंड करतो आणि मग एकतर विनियर्सच्या साह्याने, डेंटल विनियर्सच्या साह्याने किंवा डेंटल क्राउन्सच्या साह्याने ते बनून येतात आणि मग तसं आम्ही परमनंटली त्यांच्या दातांवरती ते सिमेंट केलं जातं. तर हे स्माइल डिझायनिंगचा प्रकार आहे. तर ते डेंटल एकतर विनियर्स किंवा डेंटल क्राउन्सच्या साह्याने केली जाते. तर आता इकडे तुम्ही बघू शकतात की आधी त्यांचे दात कसे होते आणि ते ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांच्या स्माइलमध्ये किती फरक पडला आहे. तर मी अजून याच्यामध्ये एक्झाम्पल्स देऊ शकते. तर ही कॉस्मेटिकची केस आहे. याच्यामध्ये बघा की तुम्ही मध्ये बरोबर दातांमध्ये, दोन दातांमध्ये गॅप आहे, तर डेंटल विनियर्सच्या साह्याने आम्ही हे गॅप क्लोज करून स्माइल डिझाईन केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या फिमेलमध्ये तुम्ही बघाल तर त्यांचे
दातामध्ये गॅप सुद्धा आहे, दातामध्ये थोडी कीड आहे, दात थोडेसे आतमध्ये इन्क्लाइन झालेले आहेत, थोडे पिवळसर आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा सेम कॉन्सेप्ट आम्ही डिजिटल स्माइल डिझायनिंग करून डेंटल व्हिनियर्सच्या द्वारे ही त्यांची स्माइल अशी डिझाईन केलेली आहे. त्याच्यानंतर ही मुलगी ही मॉडेल आहे, तर हिचे समोरच्या दातांमध्ये कीड होती, दात थोडेसे बाहेर होते, मोठे होते, अलाइन नव्हते, तर ह्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही डिजिटल स्माइल डिझायनिंग करून डेंटल व्हिनियर्सच्या साहाय्याने त्यांची स्माइल डिझाईन केली आणि त्यांना दात व्हिनियर्सच्या साहाय्याने दिले. आणि आता ह्या व्यक्ती तुम्ही बघाल तर ह्यांच्यामध्ये वरच्या जॉमध्ये फक्त अवघे 3च दात अवेलेबल होते, म्हणजे तेवढेच राहिलेले, बाकी सगळे दात एक तर तुटले होते किंवा काही दात ऑलरेडी काढलेले होते. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही स्माइल डिझायनिंग केलेली आहे, पण ती डेंटल व्हिनियर्स किंवा क्राउन्सच्या सहाय्याने नाही, तर डेंटल इम्प्लांट्सच्या द्वारे आम्ही केलेली आहे. तर वरच्या जॉमध्ये कम्प्लीट इम्प्लांटवरती आम्ही स्माइल डिझायनिंग करून त्यांना फिक्स दात दिलेले आहेत आणि त्यांचं तुम्ही बघू शकतात की त्यांचं आधी कसं होतं आणि त्याच्या ट्रीटमेंट नंतर त्यांचा कसा त्यांच्यामध्ये बदल घडलेला आहे. तो अगदीच. खरं तर वेगवेगळ्या फोटोजच्या माध्यमातून तुम्ही दाखवलं की वेगवेगळे पेशंट आणि त्यांना नेमकी कशी ट्रीटमेंट द्यायची ही एक प्रकारे कस्टमाइज ट्रीटमेंट आपल्याकडे दिली जाते, कारण प्रत्येक पेशंट वेगळा, त्याचे दात वेगळे आणि त्या व्यक्तीला असणारा त्रास देखील वेगळा आहे. खरं तर डेंटल इम्प्लांट्स म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये देखील मेकओव्हर मग कशा पद्धतीनं केला जातो? डेंटल इम्प्लांट्स म्हणजे बेसिकली एक हे टायटॅनियम धातूने बनवलेलं एक आर्टिफिशियल मूळ आहे. जसं दातांना मूळ असतं जे हाडामध्ये रुतलेलं असतं, तर ते दात जेव्हा काढतो तेव्हा मुळासकट काढतो, तर ते आर्टिफिशियल मूळ आम्ही हाडामध्ये बसवतो, तेच म्हणजे टायटॅनियमचे बनवलेलं डेंटल इम्प्लांट्स, आणि मग त्याच्यावरती सेपरेट क्राऊन येतो. तर आता तुम्ही म्हणाल की ह्याचा स्माइल मेकओव्हरशी कसा संबंध आहे, तर मी इकडे दाखवेल तुम्हाला की ह्या केसमध्ये तुम्ही बघाल की त्या व्यक्तीचा समोरचाच दात तुटलेला आहे. तर दात एखादा तुटतो किंवा आपण काढतो तर तेव्हा रिप्लेसमेंटसाठी 2 ऑप्शन्स असतात, एक तर डेंटल ब्रिजद्वारे आपण करू शकतो किंवा मग डेंटल इम्प्लांट्सद्वारे करू शकतो. तर डेंटल ब्रिजसाठी आपल्याला आजूबाजूच्या दातांना अननेसेसरी ट्रिम करावं लागतं, इनॅमल त्याचं काढावं लागतं. तर ते न करता इकडे फक्त दात मुळासकट काढला आणि तिकडे आर्टिफिशियल मूळ बसवून त्याच्यावरती सेपरेट क्राऊन दिला. तर अशा प्रकारे हे स्माइल डिझायनिंग केलं जातं, म्हणजे त्याच्यानी जास्त नॅचरल लुक येतो आणि हे ऑब्व्हियसली म्हणजे डेंटल ब्रिजपेक्षा जास्त टिकाऊ असतं. तर अजून मी एक्झाम्पल देईल की रोड ऍक्सिडेंट्स वगैरे असे होतात किंवा ऍक्सिडेंटली समोरच्या दातांना जेव्हा मार लागतो तर दात पडतात, तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपण डेंटल ब्रिजच्या ऐवजी जर डेंटल इम्प्लांट्स केले तर ते जास्त टिकाऊ आणि दिसायला जास्त नॅचरली एस्थेटिक दिसतात. तर ह्याकडे पण तुम्ही बघू शकता की ह्या ऍक्सिडेंट केसमध्ये आम्ही डेंटल इम्प्लांट्सच्या द्वारे त्यांना कसं दात देऊन त्यांची स्माइल डिझाईन केलेली आहे. अगदीच. खरं तर आता तुम्ही उल्लेख केला, अनेकदा आपण बघतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर चेहऱ्याला जितका मार लागतो त्याचबरोबर आपले दात देखील तुटतात किंवा दात अगदी हिरड्यांमध्ये वगैरे देखील जातात. मात्र त्यावर देखील आपल्याकडे आधुनिक पद्धतीनं उपचार आहेतच, ज्याबद्दल तुम्ही माहिती देतात. मात्र कधी कधी आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला दात येतच नाही किंवा संपूर्ण दात त्याचे नाहीसे होतात, मग अशा वेळेला देखील आपण कशा पद्धतीनं त्याच्यावर ट्रीटमेंट करतो? हो, अशा वेळेला आम्ही फुल माउथ डेंटल इम्प्लांट्सनी केली जाते. तर ह्या व्यक्तींमध्ये तुम्ही असं बघाल ना, तर ही फिमेल जी आहे तर ह्यांच्यामध्ये त्यांचे समोरचे दात पूर्णपणे हलत होते, म्हणजे पायरियामुळे पूर्ण हिरड्यांचं रिसेशन होतं, त्याच्यामुळे त्याचं टार्टर फसतो, तर ह्याच्यामध्ये त्यांना खायला अजिबात जमत होतं. तर त्यांचे कम्प्लीट दात आम्ही काढले आणि कम्प्लीट दात काढून मग त्यांचं असं इम्प्लांटच्या द्वारे पूर्णपणे स्माइल ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. तर जेव्हा ऑलरेडी दात काढलेले असतात किंवा मुळताच त्यांना दात नसतात तर अशा वेळी हाडामध्ये इम्प्लांट प्लेसमेंट केली जाते आणि त्याच्यावरती कम्प्लीट एक दातांचा ब्रिज येऊन जातो. मग त्याच्यामध्ये बरेच मटेरियल्स अवेलेबल असतात, सिरॅमिक असतात, मेटल फ्री झिरकोनी असतात, वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण त्याचं बेसिक हे असतं की हाडामध्ये इम्प्लांट बसवतात आणि मग त्याच्यावरती पूर्णपणे एक फिक्स ब्रिज दिला जातो. तर ह्याच्यामध्ये आमची टीममध्ये ही स्पेशालिटी आहे आमच्या सेंटरची की हे टेक्निक आता अवघ्या 3 ते 5 दिवसामध्ये केलं जातं. म्हणजे असं नाही की पूर्वी असं होतं की इम्प्लांट टाकले आणि त्याच्यावरती दात यायला 2-3 महिने आपल्याला थांबावं लागायचं. तर हा असं नाहीये. आता आमची स्पेशल ऍडव्हान्स आमच्याकडे टेक्निक आहे, त्याला इमिजिएट लोडिंग डेंटल इम्प्लांट टेक्निक म्हणतात, ज्याच्यामध्ये इम्प्लांट्स बसवल्यानंतर अवघ्या 5व्या दिवसापर्यंत पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट होऊन जाते, त्याच्या दातही येतात आणि पेशंट खायला वगैरे पण सुरुवात करू शकतात. तर याच्यामध्ये इकडे बघाल की डे 1ला ह्या फिमेलचे कसे दात होते, म्हणजे फक्त समोरचे 6 दात अवेलेबल होते, ते पण किडलेले होते, हलत होते, ते काढून 5व्या दिवशी त्यांचा स्माइल ट्रान्सफॉर्मेशन कसं झालेलं आहे, म्हणजे किती आनंदी दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि पूर्णपणे व्यवस्थित खाऊ पिऊ शकतात.
त्याच्यानंतर ह्या फिमेल बघा, म्हणजे ह्यांचे ऑलरेडी दात काढलेले होते आणि बऱ्याच वर्षापासून ह्या कवळी लावत होत्या, पण त्यांना कवळी आवडायचीच नाही, कारण की त्यांना खायलाच नीट जमायचं नाही, लागायचं खाताना किंवा बोलताना हलायची, कधी बाहेर निघायची. तर त्या थोड्या म्हणजे खूप फ्रस्ट्रेट झालेल्या. त्यांनी आम्हाला कन्सल्ट केलं, मग त्यांचं पण आम्ही फुल माउथ डेंटल इम्प्लांट्सद्वारे ही ट्रीटमेंट केलेली आहे. तर 5व्या दिवशी तुम्ही रिझल्ट बघू शकतात की त्या कशा हसतात आणि किती आनंदित आहेत ते. त्याच्यानंतर हे गृहस्थ, म्हणजे ह्यांच्या पण तोंडामध्ये अवघे 2च दात राहिले होते, शिल्लक होते. आणि त्यांचा मेन प्रॉब्लेम होता की त्यांना खाणं खूप अशक्य होतं, म्हणजे त्यांना खाताच यायचं नाही. त्याच्यामुळे सगळं त्यांचा हेल्थवरती इफेक्ट झालेला, त्यांची हेल्थ खूप कमकुवत झालेली. तर त्यांचं सुद्धा आम्ही 5 दिवसामध्ये स्माईल ट्रान्सफॉर्मेशन केलं डेंटल इम्प्लांट्सच्या द्वारे. तर तुम्ही बघू शकतात की ते म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदच कसा दिसतो आहे, की किती कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढलेली आहे. तर खरंच आयुष्यात खूप फरक पडतो, म्हणजे ज्यांना ऍक्च्युली दात नसतात त्यांनाच ते दुःख कळतं काय आहे ते. आणि अशा प्रकारे खरंच आयुष्यामध्ये बदल घडतो. अगदीच. खरं तर दात किती महत्त्वाचे आहेत आणि त्यात देखील जर आपल्याला दातांचा त्रास असेल तर आपण योग्य ट्रीटमेंट घेतल्यानंतर नक्कीच आपलं पूर्वीचं जे आयुष्य आहे तसं आयुष्य नक्कीच आपण जगू शकतो. मात्र अनेकदा आपण पाहतो की दातांची झीज देखील होते आणि या झीज झाल्यानंतर देखील अनेक समस्या आपल्याला दाताच्या उद्भवतात. तर यावर देखील मग आपल्याकडे कशी ट्रीटमेंट आहे? दाताची जेव्हा कंप्लीट झीज होते तर त्यावेळी मग आपल्याला दात काढायची गरज नसते. तर म्हणजे कसं असतं की जेव्हा दाताचं मूळ मजबूत आहे तर आम्ही नक्कीच दात वाचवायचाच प्रयत्न करतो, कारण की आजच्या याच्यामध्ये एक दात काढणं म्हणजे अक्षरशः बोट कापण्यासारखं आहे. म्हणजे पुन्हा दुसरा परमनंट दात येत नाही आणि जे पण आपण रिप्लेसमेंट करतो ती आर्टिफिशियल असते. तर त्याच्यामुळे जे पण दात मजबूत मुळापासून आहेत ते आम्ही नक्कीच हे करतो. तर ह्या केसमध्ये मी तुम्हाला दाखवेल की ह्यांच्यामध्ये दाताची कंप्लीट झीज झालेली आहे, वरती पण खाली पण. काही ठिकाणी असे दात आहेत की ते थोडेफार किडलेले आहेत आणि काही ठिकाणी एखाद दात त्यांचा काढलेला आहे. तर अशा वेळी आम्ही काय करतो की जिकडे जिकडे गरज आहे तिकडे तिकडे फक्त आम्ही एकतर रूट कनाल करून ट्रीटमेंट केली जाते किंवा फिलिंग्स करतो आणि मग कंप्लीट दातांना आम्ही प्रिपरेशन्स करून एकतर म्हणजे पहिले त्यांचं पण असं कम्प्युटराइज स्माईल डिझाईन केली जाते, जसं मी तुम्हाला स्माईल डिझायनिंग बद्दल सांगितलं. तर दातांचा शेप ठरवला जातो आणि मग त्यानुसार एकतर विनियर्स आणि क्राउन्सच्या कॉम्बिनेशनने आम्ही पूर्ण स्माईल डिझाईन करतो आणि त्यांना फिक्स टीथ देतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांचे कसे दात आता दिसत आहेत ते असं कम्प्युटराइज डिझाईन केलं जातं सॉफ्टवेअरमध्ये. किती लेंथ वाढवायची आहे विजिबल दिसण्यासाठी, जेव्हा हसतात तेव्हा दात दिसावे म्हणून किती लेंथ वाढवावी, हिडांना किती शेप द्यावा, तर ते सगळं हे कम्प्युटराइज याच्यामध्ये आम्ही डिसाईड करतो. आणि मग हे क्राउन्स आणि विनियर्सच्या ह्यानी फिक्स परमनंट सिमेंटने फिक्स करून मग स्माईल दिली जाते. तर तुम्ही इकडे बघू शकतात की त्यांचं आधी कसं होतं नंतर कसं होतं. आणि इकडे तुम्ही बघा की डे 1ला ते जेव्हा बोलतायत हसतायत तर त्यांचे दात अजिबात दिसत नाहीयेत. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना ट्रायल दिली. तर ट्रायल कशी असते म्हणजे ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधीच आम्ही त्यांना एक अशी आयडिया देतो की साधारण तुमचं ट्रीटमेंट केल्यानंतर कसं दिसेल. तर हे आम्ही त्यांना आधीच दाखवतो आणि मग त्यांना आवडलं तर मग ते पुढे प्रोसीड करतात ट्रीटमेंटला. आणि तुम्ही इकडे बघू शकतात की फायनल त्यांची स्माईल कशी आहे, म्हणजे तुम्ही आधी त्यांचे दात अजिबात दिसत नव्हते, आता किती विजिबल आहे, त्यांचा कॉन्फिडन्स लेवलमध्ये किती फरक आहे, ते कसे हसत आहेत आणि खाताना वगैरे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे एन्जॉय करतात त्यांचं लाईफ. तर अशा प्रकारे हा स्माईल मेकओव्हर केला जातो. आता अजून मी तुम्हाला याच्यामध्ये एक केस दाखवू इच्छिते. ह्या व्यक्तींमध्ये तुम्ही बघाल की त्यांच्या वरच्या जबड्यातले सगळे दात किडलेले आहेत आणि खाली त्यांना दात नाहीत. तर वरती फक्त दात किडलेत म्हणून आम्ही दात काढून तिकडे इम्प्लांट्स नाही करत. तर ह्यांच्यामध्ये सुद्धा सेम की जिकडे जिकडे कीड आहे ते काढून आम्ही तिकडे फिलिंग्स केले, जिकडे शक्य आहे तिकडे गरज आहे तिकडे रूट कनाल्स केले आणि गम्सना शेप देऊन, हिरड्यांना शेप देऊन वरच्या जबड्यामध्ये कम्प्लीट क्राउन्स देऊन आम्ही स्माईल डिझाईन केलेली आहे आणि खाली कम्प्लीट डेंटल इम्प्लांट्स टाकून त्याच्यावरती फिक्स टीथ दिलेले आहेत ब्रिजची. तर ही ट्रीटमेंट म्हणजे कॉम्बिनेशनची आहे, म्हणजे याच्यामध्ये डेंटल इम्प्लांट्सची पण ट्रीटमेंट केलेली आहे आणि प्लस नॅचरल दातांवरती स्माईल डिझायनिंगची पण केस आहे. तर अशा ट्रीटमेंटला फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणतात, म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये केलं जातं. तर म्हणजे तेच की ज्याच्यामध्ये दात चांगले मजबूत आहेत ते वाचवून ट्रीटमेंट केली जाते आणि जिकडे मजबूत नाही आहेत, इन्फेक्टेड आहेत, काढायची गरज आहे किंवा ऑलरेडी दात नाहीये तर तिकडे डेंटल इम्प्लांट्सद्वारे फिक्स दात देऊन स्माईल मेकओव्हर केलं जातं. अगदीच. तर खरं तर तुम्ही जे फोटोज दाखवतात आणि आतापर्यंत ज्या रुग्णांची तुम्ही ट्रीटमेंट केलेली आहे, स्माईल मेकओव्हरमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत जेणेकरून आपण पेशंटवरती नक्कीच ट्रीटमेंट करू शकतो. आणि याच विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्माइल मेकओव्हरच्या पद्धती या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दर्शना खैरनार. डॉक्टर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. खरं तर या विषयासंदर्भात वेगवेगळे पेशंट्स असतील, ज्यांचे अनुभव काय आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना ट्रीटमेंट केलेली आहे हे तुम्ही दाखवलेलंच आहेत. अनेक रुग्ण असे आहेत ज्यांचे व्हिडिओज देखील आहेत, तर याबद्दल आधी काय सांगाल? हो, आमचे असे बरेच अनुभव आहेत जे पेशंट आमच्याशी शेअर करतात ट्रीटमेंट झाल्यानंतर. तर मी असा एक अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तर ह्या फिमेल तुम्ही बघाल तर ह्यांचा पण ह्या साधारण 40 ते 45 वयोगटातल्या फिमेल आहेत आणि त्यांचे खूपच दात असे बाहेर आणि त्याच्यात गॅप्स होते. त्यांना हसताना खूपच ते तसं विचित्र दिसायचं, त्याच्यामध्ये त्यांना लाज वाटायची. ते रुमाल तोंडावर हात ठेवून वगैरे बोलायचे. तर एक अनुभव आपण त्यांचा पाहूया की ते काय म्हणतात त्यांच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर. अगदीच. तर आतापर्यंत ज्या पेशंटवर ट्रीटमेंट केलेली आहे त्यांचे देखील अनुभव आपण पाहूयात. नमस्कार, माझं नाव रुक्मिणी पाटील. मी वरळी मुंबईत राहते. बऱ्याच दिवसापासून दात पुढे असल्याने मला दातांचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे मला हसता येत नव्हतं. 4 चौघात गेलो तरी मला खूप लाज वाटायची, कोणाशी बोलता यायचं नाही. खूप कॉन्फिडन्स लो होता, त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप डगमगला होता. एक दिवस मी डॉक्टर खैरनारांची टीव्हीवर मुलाखत बघितली. ते मुलाखत पाहिल्यावर मला खूप कॉन्फिडन्स आला. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष येऊन त्यांच्या क्लिनिकमध्ये भेटली. त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला ट्रीटमेंट सजेस्ट केली. ती ट्रीटमेंट झाल्यावर आज माझ्यात खूप बदल घडला आहे. आता मी खूप सुंदरपणे असू शकते आणि माझा कॉन्फिडन्स पण खूप वाढला आहे. मी खूप खूप खुश आहे. तुम्हा कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर निश्चिंतपणे दर्शना खैरनार यांना संपर्क करावे. प्रेसिजम डेंटल वर्ल्ड यांचे स्टाफ खूप सहकारी आहे आणि मी त्यांना खूप आभारी आहे. मी खूप 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 खुश आहे. थँक्यू सो मच. तर आत्ताच आपण बघितलं की कशा पद्धतीनं स्माइल मेकओव्हर ट्रीटमेंट झाल्यानंतर त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. ही ट्रीटमेंट तर झालीच, मात्र ज्यांचं वय 35 ते 80 आहे आणि त्यानंतर लहान मुलं असतील किंवा तरुण असतील त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे कोणती ट्रीटमेंट? तरुण व्यक्तींसाठी शक्यतो आम्ही स्माइल डिझायनिंग रिकमेंड करण्यापेक्षा सगळ्यात पहिले तारेची ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेस ट्रीटमेंट करून दात सरळ करणे हा सगळ्यात पहिले ऑप्शन देतो. याला कारण असं आहे की स्माइल डिझायनिंगसाठी आम्हाला दाताच्या इनॅमलला थोडं रफ करावं लागतं किंवा ट्रिम करावं लागतं. तर ते न करता जस्ट म्हणजे वायर लावून आपण दात सरळ करू शकतो नॅचरल वेने. तर हे आम्ही सगळ्यात पहिले रिकमेंड करतो. पण याचा डिसएडव्हान्टेज असतो की याला खूप वेळ लागतो, 1 ते 1.5 वर्ष लागतं. तर मग तरुण म्हणजे जे कॉलेज गोईंग मुलं असतात तर त्यांना तेवढा टाइम नसतो हे करायचा. तर आता त्याच्यासाठी ऍडव्हान्स ट्रीटमेंट ही आले की इनव्हिजिबल ब्रेसेस. तर इनव्हिजिबल ब्रेसेस म्हणजे असं क्लिअर प्लेट्स असतात जे दातांवरती लागतात आणि त्याच्यामध्ये दिसून येत नाही की ते काहीतरी ट्रीटमेंट चालू असेल. तर तुम्ही डिफरन्स दाखवते कसा असतो. तार लावण्यासाठी असे ब्रॅकेट्स आपण हसतो तेव्हा दिसून येतात. इनव्हिजिबल ब्रेसेस म्हणजे त्या जस्ट प्लेट्स आम्ही प्लेस करतो आणि त्या ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसून येत नाही. त्याचा आणखी एक हा ऍडव्हान्टेज असतो की कुठे जर महत्वाचं ओकेजन असेल, लग्नकार्य असेल तर तेवढ्यापुरती 1-2 तासासाठी ते काढून ठेवू शकतात आणि ते अटेंड केल्यानंतर परत घालू शकतात. तर ही एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट आमच्याकडे अवेलेबल आहे. अगदीच. ऍडव्हान्स ट्रीटमेंट बद्दल तुम्ही सांगितलं, मात्र मेकओव्हरच्या देखील वेगवेगळ्या पद्धती आहे. आणखीन कोणती ट्रीटमेंट आहे जी आपल्याकडे होते? आणखी म्हणजे टीथ व्हाइटनिंग करतो, ज्याच्यामध्ये दात पिवळे असतात किंवा दातांवरती डाग असतात. तर अशा व्यक्तींना आम्ही ते दातांचं ब्लिचिंग केलं जातं आणि ब्लिचिंग करून मग दात व्हाईट केले जातात. मोस्ट प्रोबेबली जे सेलिब्रिटीज असतात, मॉडेल्स असतात, अपकमिंग मॉडेल्स असतात, तर ते ह्या ट्रीटमेंटसाठी जास्त जातात. तर ह्याच्यासाठी साधारण मिनिमम 1 ते 2 सिटिंग ते मॅक्झिमम 4 सिटिंग्स असतात आणि त्याचं इंटरव्हलमध्ये दातांचं ब्लिचिंग केलं जातं. आणि जी ओरिजिनल शेड असते दाताची येल्लो त्याच्यापेक्षा साधारण 3 ते 4 शेड्स आपण ब्राईट करू शकतो टीथ व्हाइटनिंग प्रोसिजरने. आणखी एक प्रोसिजर आमच्याकडे अवेलेबल आहे ज्याला ऑर्थोग्नॅटिक सर्जरी म्हणतात. जेव्हा ओरिजिनल दाताचा जबडाच त्याची साईजच खूप मोठी असते किंवा बाहेर असते, तर त्यावेळी आपण फक्त दातांवरती ट्रीटमेंट करून स्माइल मेकओव्हर नाही करू शकत. तर त्याला जबड्याला हाडाला कमी करून जॉ आतमध्ये घ्यावा लागतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे स्पेशलाइज्ड डॉक्टरची टीम अवेलेबल आहे आणि ही जी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी हॉस्पिटलाइज व्हावं लागतं, क्लिनिकमध्ये नाही होत. पण तसं करून सुद्धा स्माइल मेकओव्हर करता येतो. दातांचा म्हणजे तुम्ही इकडे फोटोमध्ये बघा की प्रोफाईल कसा चेंज झालेला आहे. तर हे स्पेशलाइज्ड डॉक्टरची टीम आमच्याकडे काम करते.
खरं तर स्माईल मेकओव्हरच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही सांगितलं. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आलोत. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना शेवटी मी हेच सांगू इच्छिते की दाताचा कितीही कमी असा थोडक्यात जरी प्रॉब्लेम असेल तरी जवळच्या डेंटिस्टकडे व्हिजिट करा आणि तो सॉल्व्ह करा. कारण की जेवढा म्हणजे ते वाढत जातं तेवढं सिव्हिअरिटी पण वाढते, टाइम पण वाढतो आणि खर्चही वाढतो. तर थोडक्यात तुम्ही जे असेल तर ते करून घ्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही आमच्या मिशनवरती काम करते, ऑल टीथ फॉर ऑल. तर आमचे युट्यूबवरती चॅनल आहे डॉक्टर मयूर खैरनार. तर त्याच्यावरती खूप साऱ्या पेशंटचे अनुभव आम्ही शेअर केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघू शकतात. आणि तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असं असेल की ज्यांना खरंच दातांचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यांची लाईफ त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज होत आहे, त्यांचा कॉन्फिडन्स लो आहे, तर त्यांना ते अनुभव नक्कीच दाखवा. त्यांना आयडिया येईल की आपलं कसं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते. तर अशा व्यक्तींना आम्हाला नक्कीच हेल्प करायला आवडेल. धन्यवाद. तर ज्या पद्धतीनं आता डॉक्टरांनी सांगितलं, युट्यूबवर डॉक्टर मयूर खैरनार हे त्यांचं चॅनल आहे. यावर अनेक व्हिडिओज आहेत, ते देखील तुम्ही बघू शकतात. त्याचबरोबर दातांसंदर्भात तुम्हाला जर आधुनिक पद्धतीनं उपचार करायचे असतील तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे. तुम्ही डॉक्टरांशी थेट संपर्क करू शकतात आणि ही संपूर्ण ट्रीटमेंट देखील करून घेऊ शकतात. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.